मी आता चाललोय कोल्हापूरला अंबाबाई मंदिरला आणि कास्ट व्हॅलिडिटी काढतात त्या ऑफिसला. आणि आता बहुत दुसरी गाडी आणायची. पहिली गाडी घेऊन आली ती काकांची, आता ती ठेवून माझी गाडी आणायला गेला. आता तिथं गावात थांबलोय. आम्ही पोहोचलो पहिला शिरोळमध्ये वंशावळीचं अफिडेविट करायला. ते वंशावळ जोडून आणायला सांगितलं. ऑनलाईन केलायच नव्हतं ते पहिला. जातीच दाखला ना अफिडेविट केलेलं. आता मला वंशावळ दिलास की नाही केलेलं त्यातच आहे का? फॉर्म नंबर 17 आहे ना, त्यात आहे. ते पण करायला लागणार बघ. ते पण करायला लागणार का म्हणजे आधी आपण दाखला केलं नाही, दाखला बदलून मग केले. नाही एक AI असते 4च्या 2 आणि हा नंबर वेगळा आहे आणि इथला वेगळा आहे. आपण आधी केलं नंतर मग तुझं हे झालं नाही काय? हा नंबर कुठे ते मिळते असलं की मिळते की नाही? म्हणजे आम्हाला आता कोल्हापूरला जायचं आहे, कॉलेजमध्ये पेटायला जायचं. आणि आहे ही तारीख 4/4/2021 ला काढणार. हे पण ऍफिडेविट करायला परत जाते जातला काढला नाही का? शिरोळातलं काम झाल्यानंतर आम्ही जयसिंगपूरला गेलो आणि जयसिंगपुरातनं निघालो कोल्हापूरला. आता मी जस्ट आलोय. आता जात पडताचा दाखला काढतात त्या ऑफिसमध्ये. आणि आता जस्ट रजिस्टरमध्ये नाव टाकलं तर आमचं 162 नंबर बघूया. आम्ही बरोबर 9:45 सुरुवात घेतो आणि तिथं मग पहिल्यांदा डॉक्युमेंट तयार करून घेतलं आणि फक्त सही मिळायला आम्हाला 2 वाजले. 12:15 काहीतरी डॉक्युमेंट आमचं तयार झालं. फक्त एक तहसीलदारची सही राहिलेली, त्यासाठी आम्हाला 2 वाजले. 2ला सही झाल्यानंतर तिथनं ते डॉक्युमेंट घेऊन तिथनं जयसिंगपूरला गेला, कारण ऑनलाईन फॉर्म भरायसाठी. तिथं ऑनलाईन फॉर्म भरल्यावर बरोबर जयसिंगपुरातनं 2:30ला निघाला आणि इथं कोल्हापूर जयसिंगपूर ते कोल्हापूर बरोबर 3:30ला पोहोचलेलं. इथं कोल्हापूर 3:30ला पोहोचलेलं म्हणजे एका तासात तिथं येतं. तर एवढं फास्ट आलं कारण इथं नंबर जास्त असतात आणि जेवढं लवकर येईल तेवढा लवकर नंबर लागतो. आणि आता आमच्या पुढे 162 नंबर आहे अक्षरशः. आणि आता किती तरी 89 नंबर चालू आहे आता सध्या. आणि आमचं यायला आता वाजते 7 नाही तर 6. बघूया आता काय होते, किती वेळा होते. पावणे 4ला येतो होतो बरोबर, 7ला नंबर आला. तसं टायमिंग 5चा आहे. खाली रजिस्टरला घेतात की नाव 5ला घेतात. 5 शेवट 5ला घेतात आणि वर घेतं म्हणजे जेवढे 5 पर्यंत अर्ज आलेत की नाही तेवढी सगळी सपोर्ट. तुम्ही गेला तर तुम्ही वेगळं. विषय काय झाला त्या दिवशी, निम्मी गेलती त्यातले थांबून गेलो. काल माझं ते झालं. काल आम्ही सकाळी चालतो तेव्हा नंबर घ्यायला होतो आम्ही. चेक केलं
45 चालू होतं हां 2 वाजता. हां मी त्याला ऍडमिशन करून आलो 4 वाजता आलो. 4 वाजता नंबर झाला 78. माझा 153 होता वाटतं काहीतरी. हां 153 होता काल नंबर. हां 5 घंटे वाट बघितलो. त्यानंतर फोन नव्हतं लगेच दिला माझा. डायरेक्ट 100 ने झाले 153 नंबर. हां 53 नंबर घेतला. आमचं बी तसंच झालं की आमच्या मधली आदली मधली गेलती तरी पण आलता 120 पर्यंत आलता नंबर. तिथनं आदली मधली एक 10-15 काहीतरी पोरं गेलती आणि आमचा संदेश 7ला आला. आता पूर्ण झालं सगळं. आता निवांत 5 वेळा फेऱ्या गाठल्या तिथं. मग आत्ता झाली ती सकाळी किती सकाळी दुपारी 3:30ला आलतं आणि आता 6 वाजता नंबर आला आणि झालं कंप्लीट फायनली. आता मोबाईलवर मेसेज येणार आहे.